हाय, गुड मॉर्निंग ऑल. हैदराबादमधल्या एका लेडी IPSनी काल केलेला प्रयोग खूपच गुणगावून राहिले तिचे सगळेजण. न्यूजपेपरमध्ये, सोशल मीडियामध्ये, ओके, आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये. रात्री एका बसस्टॉपवर उभी राहिली ती IPS ऑफिसर 12:30 ते 3:30 आणि 40 लोकांनी म्हणे तिला अप्रोच केला, 40 माणसांनी. ओके, आणि काय तिने काम केलं म्हणजे याचे इतके गुणगान, मला तर समजतच नाही एवढी स्टंटबाजी करायची काय गरज आहे. ओके, एक तर हैदराबाद खूप चांगलं शहर आहे. म्हणजे मी इतक्या शहरांमध्ये काम केलेलं आहे माझ्या लाईफमध्ये. जर मला कोणतं शहर चांगलं वाटलं असेल तर सगळ्यात चांगलं शहर हैदराबाद. खूप शांत शहर, लोक चिडचिड करत नाही, पंगा घेत नाही, जास्तीचा टीजिंग करत नाही. खूप छान शहर. म्हणजे मला मला जर कोणत्या शहरामध्ये जर सेटल व्हायचं असेल समजा, तर आय विल प्रेफर हैदराबाद. इतकं चांगलं शहर आहे. आता तिथं ह्या IPS मॅडमनी प्रयोग केला. रात्री उभ्या राहिल्या आणि 40 माणसांनी त्यांना अप्रोच केला म्हणेन. मग त्या लोकांना पोलिसांनी जमा केलं आणि मी त्यांना शिकवण देऊन हाकलून दिलं. काय गरज काय याची? गरज काय? आपल्याला काय माहिती आहे 40 लोक रात्री माणसं फिरणारे त्यांची अवस्था काय असते, काय अवस्था असती? म्हणजे मी माझ्या याच्यावरून सांगतो, म्हणजे जनरली एकटे फिरणारे माणसं जे असतात रात्री हे खूप डिस्ट्रेस कंडिशनमध्ये असतात, चांगल्या कंडिशनमध्ये नसतात. पारिवारिक कलह असतो, काहीतरी टेन्शन असतं, कुठेतरी काहीतरी रिलीफ पाहिजे असतो म्हणून बाहेर जात असतात. दुसरे ते माणसं असतात जे देह विक्री करणाऱ्या बायांना शोधत असतात. अशा पण बाया असतात, पण त्या बाया काही वाईट नसतात. देह विक्री करतात, त्यांना काहीतरी त्याच्यातनं उत्पन्न मिळत असतं, पैसा मिळत असतो, म्हणून अशा बाया देह विक्रीसाठी बस स्टॉपवर वगैरे अशा उभ्या असतात. ओके, माझा एक इन्सिडेंट सांगतो. पारिवारिक कलह चालू होते, तर मी जनरली माझ्या नागपूरला एका तलावावर जाऊन बसायचो रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत. मागे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता. एक बाई आत्महत्या करायला आली होती. म्हणजे मी अजून 2 माणसं आणि एक कपल आणि ती बाई, अशी आम्ही त्या तलावावर बसलो होतो. तर ती बाई अशी यायची, तलावावर जवळ जायची, पुन्हा मागे यायची. असं तिचं अर्धा पाऊण तास चाललं आणि आम्हाला सगळ्यांना बघायची. आम्हाला सगळ्यांना कुठेतरी डाऊटही आला की ही आत्महत्या करणार आहे. पण कोणी अशी हिंमत नाही केली. कोणत्याच माणसांनी हिंमत नाही केली. भीती वाटते ना. म्हणजे कसं विचारणार आहे की काय मॅडम तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? माणसांना भीती वाटते. माणसं सहज अप्रोच करत नाही. माणसं मुळात खूप भित्रे असतात. जेव्हा ती चप्पल काढून एकदम भिंतीवर कठाड्यावर उभं राहून आता उडी मारणार, तेवढ्यात मी धावत गेलो, तिला पकडलं. सगळे पळून गेले, तिथले माणसंही पळून गेले, तिथलं ते कपलही पळून गेलं. आणि तो सीन असा होता, जर तो कोणी रेकॉर्ड केला असता तर मला जेलातच टाकलं असतं. मी अक्षरशः तिला असं कावटाळून असं बसलो असं मिठीमध्ये आणि तिला ते आवरून राहिलो आणि तिचं ते ओरडणं चालू झालं, मला सोडा, मला आत्महत्या करायची, मला आत्महत्या. एवढाच जर कोणी सीन तो रेकॉर्ड केला असता की मी तिला असं कावटाळून बसलेलो आहे, मला सोडा, तर इमॅजिन करा तो पिक्चर काय तयार झाला असता. मग एवढ्या गडबडीत मी माझ्या तिथंच जवळ राहणाऱ्या एका मैत्रिणीला फोन केला. ती धावत पळत आली. तिला वाटलं काय झालं काय नाही. मग तिला हे दिसलं, हे सगळा हा गोंधळ चालू आहे. तर तिने आल्या सरळ मला म्हणणार, हिला कावटाळून बसल्यापेक्षा म्हणे हिच्या मुस्काटीत मारा म्हणे एक. कारण ती बाई चांगल्या वयाची, चांगली 50-52 वगैरे असेल ती. ओके, हिच्या मुस्काटीत मारा म्हणे, जागेवर येते म्हणे. म्हणजे माणसं सहानुभूती दाखवतात, माणसांना काहीतरी काळजी असते. पण माझी जी मैत्रीण आली ती सरळ म्हणे मुस्काटीत मारा. कॅन यू सी द डिफरन्स? माणसाचं इमोशनल हे जे असतं, अप्रोच कसा असतो, बायकांचा कसा असतो. मग ती गेली, पोलिसांना घेऊन आली, पोलिसांची गाडी आली. त्या बाईचा तमाशा तोच चालू होता, मला आत्महत्या करायची. मग लेडी पोलीस इन्स्पेक्टर आली, एक कणपटीत मारली तर ती बाई जागेवर आली. ओके, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो. मग तो पिक्चर अजून वेगळाच होता. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिच्या नवऱ्याला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं. मग कळलं ही बाई नवऱ्याला सोडून 7-8 दिवस म्हणजे बॉयफ्रेंड सोबत पळून गेली होती आणि बॉयफ्रेंडने काहीतरी फसवलं म्हणून मॅडम आत्महत्या करायला आल्या होत्या. सो ऐसा आहे की रात्री फिरणारे सगळेच माणसं वाईट असतात असं नाहीये. कोणी अप्रोच केला असेल तर ते वातावरण तसं असतं. देह विक्रीसाठी पण खूप साऱ्या बाया फिरत असतात, त्याच्यासाठी पण माणसं फिरत असतात. म्हणजे गरजही असती त्या बायांना सुद्धा गरज असते 2 पैसे कमवायची. त्या माणसांना गरज असते, त्यांना कुठेतरी मिळत नसेल समाधान, काही त्यांच्या घरी प्रॉब्लेम असतील, असं सुद्धा असतं. ओके, सो आय डोंट नो व्हॉट दिस लेडी वॉज ट्राईंग टू प्रूव्ह. म्हणजे IPS ऑफिसर आहे, आपण काहीतरी वाहवा घ्यायची आहे आणि आपण काहीतरी सिद्ध करायचं आहे. मग आपण सगळ्या गोष्टीवर बघायचं असतं. मग माणसं अप्रोच का बरं करतात, काय गरज आहे? कितीतरी वेळा मी असं बघितलेलं की रात्री बाया अशा कुठेतरी अडचणीतनं, अशा त्यांना ऑटो मिळत नाही, कॅब मिळत नाही, एकट्या चाललेल्या असतात. पण माणसांना त्यांना मदत करायची इच्छा असूनही माणसं मदत करत नाही. इतके भिवून जातात माणसं की यार आपण विचारून भलतंच काही निघाव.
म्हणजे मी बघितलं एकदा माझ्या म्हणजे जवळच एका गल्लीमध्ये ऑटोमधून उतरली बिचारी, नाही ऑटोमधून का कशातनं काय उतरली आणि तिला घरी जायला तो एक अंधाराचा रस्ता होता. तर म्हणलं आता हिला जर विचारलं मी तुला घरी सोडून देतो, तर मला ती भीती होती की ही काही म्हणेल का आणि काय अजून. मग मी त्या अंधारातच उभं राहिलो आणि तिला जाऊ दिलं पूर्ण तिच्या घरापर्यंत, दुरून बघत राहिलो आणि तिथून मी निघालो. आता जर त्यांनी कोणी रेकॉर्ड माझं केलं असतं तर ते काय दिसलं असतं की अंधारात बाई चालली आणि ह्या माणसाची तिच्यावर वाईट नजर आहे. लिटरली असं दिसतं. 40 माणसं अप्रोच झाले म्हणजे सगळ्यात 40 माणसांची नजर वाईटच आहे का? ते कोणत्या कंडिशनमधून चालले? रात्री फिरणारे माणसं हे जनरल पारिवारिक कलह असतो. काही काही माणसं मी रात्री अशा गाडीवर फिरताना जोरजोरात रडताना बघितलेले आहेत, ओरडताना, एकटे असे दात होट खाऊन असे एक्सप्रेस नाही करतायत. दिवसाने करतायत, फॅमिलीमध्ये नाही करतायत. कुठेतरी बॉसने त्रास दिला असतो, बायकोने त्रास दिला असतो, लेकरांनी त्रास दिलेला असतो. रात्री फिरतात. गरज वाटते अशा माणसांना कुठेतरी कोणीतरी बसावं, एखादी मैत्रीण असावं तिच्यासोबत. माझ्यासारखं जर असतं तर मी सरळ म्हणलं असतं, अरे मॅडम मला तुमच्याशी मैत्री करायचं, मला जर असं तुमच्याशी बोलायचंय. पण तरी पण ते तसंच पकडलं असतं बरं की हा माणूस बदमाश आहे म्हणून. सो ऐसी स्टंटबाजी की जरूरत नाहीये अनलेस अँड अंटिल देर आर कंप्लेंट्स ऑफ यू टीझिंग. ओके, मला आठवतं 82 का 83 मध्ये जेव्हा अमरावतीला होतो तेव्हा यू टीझिंगचे एक मोठं हे झालं होतं. म्हणजे कोणी पोलीस कमिशनर का कोणीतरी आला होता तिथे आणि त्याच्या बायकोला चिडवलं होतं, सिव्हिल ड्रेसमध्ये होते. मग त्या पोलीस कमिशनरने मग ती यू टीझिंगची एक मोठं ऑपरेशनच राबवलं होतं 82 का 83 मध्ये. असं असेल तर ठीक आहे यार, पण तुमचं शहर शांत आहे, तुमच्या शहरामध्ये असं काही घडत नाहीये आणि तुम्हाला काहीतरी स्टंटबाजी करायची आहे. मग स्टंटबाजी करायची आहे तर ते पण बघा, रात्री बसणाऱ्या बाया ज्या असतात ध्येय विक्री करणाऱ्या, त्यांच्या पण पोटा पाण्याची काहीतरी सोय करा. त्यांच्या काय अडचणी आहेत, त्या का ध्येय विक्री करतात हे पण बघा. रात्री फिरणारे माणसं कोणत्या कारणाने फिरतात, त्यांना काय त्रास आहे, त्यांची मानसिकता काय हे पण बघा. काहीतरी स्टंटबाजी करायची आणि मग तो व्हिडिओ टाकायचा आणि मग त्याच्यावर वाहवा घ्यायची, फ्युचरमध्ये आपल्याला प्रेसिडेंट अवॉर्ड मिळायचा, त्याच्यासाठी तयारी, बाकी काहीच नाहीये. म्हणजे काय म्हणावं यार, IPS झालेले तुम्ही, म्हणजे काहीतरी थोडस लक्षात येते ही सगळी स्टंटबाजी. काहीतरी छोटासा पिक्चर करायचा आणि बाकीचा सगळा पिक्चर त्याच्या मागे झाकून ठेवायचा. सामाजिक जर तुम्हाला खरंच भान असेल आणि तुम्हाला अवेअरनेस असेल समाजासाठी काहीतरी करायचंय, तर नुसतं तुम्ही तो क्राईम म्हणून किंवा माणसांची मानसिकता वाईट म्हणून एवढं प्रोजेक्ट नका करू. एंटायर पिक्चर प्रोजेक्ट करा. हैदराबादमध्ये खरंच यू टीझिंग आहे का? बायकांना खरंच तसा त्रास आहे का? बघा. माणसं रात्री फिरतात, कोणत्या कारणाने फिरतात ते बघा. बाया रात्री, या मॅडमच्या व्यतिरिक्त रात्री बाया किती फिरतात. तुम्ही 3 तास एकाच ठिकाणी उभ्या, माणसं तर येणारच आहे. कॅब मिळती, ऑटो मिळतो, तुम्ही कोणाला फोन करू शकता, कोणाला लिफ्ट मागू शकता सहज. तो त्याच्यातल्या एखाद्या माणसाला म्हणू शकला असतं, चला बाबा मला लिफ्ट. तुम्ही जर 3 तास एकाच ठिकाणी उभ्या रात्री, तर माणसांच्या मनामध्ये ते विचार येणारच आहे ज्याचा सिग्नल तुम्ही माणसांना दिलेला आहे. माणसं विदाऊट सिग्नल अप्रोच करत नाही. माणसं मुळात खूप भित्री जात असते. त्यांना एक सेन्सिटिव्हिटी असते, त्यांना एक इमोशनल अप्रोच असतो. सो कुठेतरी जेव्हा तुम्ही असं टेम्पटिंग काहीतरी ट्रॅप टाकता आणि त्याच्यामध्ये माणसांना फसवता, तर लक्षात घ्या, माणसं वाईट नसतात. हा तुम्ही टाकलेला ट्रॅप आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही वाहवा मिळवताय. ओके, जस्ट फॉर द पब्लिक अवेअरनेस. लव्ह यू ऑल. टेक केअर. बाय.